6 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 7 विज्ञान योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 91 पासून पुढे. जेत वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे. वरी काही तरी योगे तरी विपायतो, ऐसे तरी जीवाचे अंगवणे. ये माया नदीचे तरणे, हे कायसा सारखे बोलणे म्हणावे पा. तरी अपत्य शिळा व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी. की रागी सांडी रिद्धी आली शांती, जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गिळू घोटे. ना तरी भेडा उलटे विवंशी, जरी पाडस वागुर करांडी. का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. म्हणून गा पंडू सुता, जैसी सकामान जिनवेची वनिता. देवी माया महेश्वरिता न तरवे जीवा. जेथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडीथ सरले माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाळे. जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, जे अहंभावाचे ओझे सांडुने. विकल्पाच्या झुळका चुकावणी, अनुरागाचा निवृत्ता होऊनी पाणी ढाळू. ज्या एकाच्या उतारा, बोधाचा जोडला तारा. मग निवृत्तीच्या पैलतीरा, झेपावले जे. ते उपरतीच्या वावी सैलत, सोहम थावे पेलत. मग निघाले अनकळित निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते माझी माया तरले. परी ऐसे भक्त विपायले, बहुवस नाही. नमा दृष्ट कृतिनो मूढा, प्रतदंते नराधमा. माया पहृत ज्ञाना, आसुरं भावमाश्रिता. चतुर्विद्या भजन्ते मा जना, सुकृतिनोर्जुन. आर्तो जिज्ञासु सुरार्थी, ज्ञानी च परतर्षभ. जे बहुत एका अव्वांतरू, अहंकाराचा भूतसंचारू. झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, ते वेळ नेमांचे वस्त्र नाठवे. पुढील अधोगतीचे लाज नेनवे, आणि करता ती जे न करावे. वेदू म्हणे पाहे पाशर्राचिया गावा. जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थू आगवा सांडोनिया. इंद्रिय ग्रामेचे राजबिंदी, अहम ममतेच्या जल्पवादी. विकारांतराची मांदी मिळवूनिया. दुःख शोकाच्या घाई, मारलियाची सेची नाही. हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. म्हणून ते माते चुकले, एका चतुर्विध मज भजले. जीही आत्महित केले वाढते गा, तो पहिला आर्तो म्हणजे. दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जानिजे. ज्ञानिया चौथा, तेशा ज्ञानी नित्ययुक्त. एक भक्ती विशीर्षते, प्रियो हि ज्ञानीनो त्यर्थमह्यं सच मम प्रिय. जेथ आरतू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. तिजेनी तेनी इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथी याच्या ठाई, काहीची करणे नाही. म्हणून भक्तू एक उपाही, ज्ञानिया जो. ते जया ज्ञानाचे प्रकाशे, फिटले भेदा भेदांचे कडवसे. मग मीची चाला समरसे, आणि भक्तू ही तेविची. परी अनेकांचे दिठी नावेक, जसा स्फुटिकची आभासे उदक. तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे. तेवी भक्त हे पैजनसरे, जरी ऐक्या आला. जरी पवनू हलून पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे. एरवी गगन तो सहजे, असे जैसे तैसे शरीर हन कर्मे. तो भक्तू ऐसा गमे, परी अंतरप्रती धर्मे. बीची झाला आणि ज्ञानाचे उजडेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे. म्हणून मीही तैसेची म्हणे. उचंबळला साता, हागा जीवा पहिलीकडले खुने. तो पावोनी पावरो जाणे, तो देहाचे वेगळेपणे. काय वेगळा होय उदारा सर्व एवेत्ते. ज्ञानी त्वा तुम मतम, आस्थितसही युक्तात्मा. मामे वानुत्तमा गतिम. म्हणून आपुलाल्या हिताचे लोभे, मज आवडे तोही भक्तू झोंबे. परी मीची करी वालभे, ऐसा ज्ञानिया एकू. पाहे पादुबतियाची आशा, जगची धेनुसी करीतसे फासा. परी दोरेविन कैसा वस्साचा बळी. कित्येकांनी मोक्षरूप पैलत्राला लागण्यासाठी आशेने कर्मरूपी बाहुबलावर विश्वास ठेवला, पण ते विधी निषेधाच्या वळणात सापडले. ज्या माया नदीत वैराग्यरूपी नाव जाऊ शकत नाहीत, विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही. या उलट अष्टांग योगाने काही तर न पाय होतो,
पण तो क्वचितच होतो. याप्रमाणे जीव स्वतःच्या सामर्थ्याने ही नदी तरून जाईल असे म्हणणे कशासारखे आहे? तर एक, जर पथ्य न करणाराला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनांची बुद्धी कळेल अथवा लोभ्यास ऐश्वर मिळाले तर त्याचा तो त्याग करील, चोराला न्यायाधीश भीतील किंवा माशाला गळ पचवता येईल अथवा भित्रा मनुष्य पेशाच्यावर हल्ला करील, हरणाचे पाडच जर जाळे कुरतडील आणि मुंगी मेरू परत ओलांडील, या सर्व गोष्टी घडल्या तरच जीवाला माया नदीचा पैलतीर दिसेल. म्हणून अर्जुना, जशी कामुक पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही तशी जीवाला ही माया नदी स्वसामर्थ्याने तरता येत नाही. जे मला सर्व भावे अनन्य शरण आले ते या माया नदीतून तरून गेले. इतकेच नव्हे तर त्यांना माया नदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. ज्याला सद्गुरुरूपी चांगला नावाडी मिळाला असून ज्यांनी आत्मानुभवरूपी कट्ट कासोटा घातला आहे, ज्यांना आत्मनिवेदन रूपी थापा सापडला आहे, ज्यांनी अहंभावाचा बोजा टाकला, विकल्परूप वाऱ्याची झुळूक चुकवली, संसारावरील प्रेमरूपी पाण्याची धार चुकवली व ज्यांना जीवेक ब्रह्मेकरूपी नदीचा उतार मिळाला, ज्यांना बोधरूपी आकाशातील ताऱ्यांचे साये मिळाले, ते निवृत्तीरूपी तीराकडे वळले. वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत स्वयंभावाच्या बलावर तोल सांभाळीत अनायसे ते मुक्ती तटावर गेले. यावरील उपायांनी जे मला भजले तेच या माया नदीतून तरून गेले. पण असे भक्त फार क्वचितच, फार नाहीत. कारण वरील साधकांशिवाय इतरांना अहंकारोपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना ज्ञानाचा विसर पडलेला असतो. त्यावेळी त्यांना नियमरूपी वस्त्रांचे भान राहत नाही, पुढील अधोगतीची लाज वाटत नाही. इतकेच नव्हे तर वेदाने निषिद्ध केलेल्या गोष्टी ते करतात. अर्जुना, पहा, ज्या कार्यासाठी ते या शरीररूपी गावाला आले तो कार्यभाग सोडून इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर अनेक विकारांचा समुदाय गोळा करून मी व माझी अशी बडबड करतात. दुःख शोकाचे कितीही पहाव बसले तरी त्यांना त्याचे भान नसते. याचे कारण ते मायेने ग्रासलेले असतात, म्हणून ते मला चुकले आहेत. आता एक, ज्यांनी माझी भक्ती करून आपले आत्महित वाढवले असे 4 प्रकारचे भक्त एक, त्यातला पहिला अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी होय. त्यात अर्थ दुःख नाशनासाठी, जिज्ञासू मला जाणण्यासाठी, तिसरा अर्थ प्राप्तीसाठी माझी भक्ती करतो, चौथ्या ज्ञानी मार्गाच्या ठिकाणी तो निरीच्छ असल्याने काहीच कर्तव्य नसते. परंतु खरा एकच ज्ञानी भक्त आहे असे समज. कारण ज्ञानप्रकाशाने त्याच्या मनातील द्वैताद्वैत रूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मेक्य भावाने तो मद्रूप होतो व मद्रूप असूनही तो माझा भक्त असतो. जसा इतर लोकांच्या दृष्टीला स्फटिक हे पाणीच भासते, तसा ज्ञानी माणसातून वेगळाच दिसतो, पण तो माझ्याहून वेगळा नाही. त्याचे वर्णन करायला कौतुक वाटते. वारा आकाशात विरून गेला की त्याचे वारे पण वेगळे राहत नाही, तसा ज्ञानी माझ्याशी एकरूप झाला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. हालून पाहिला तर वारा आकाशाहून वेगळा दिसतो, एरवी तो स्वभावताच आकाशरूप असतो. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा भजनादी शारीरिक क्रिया करतो तेव्हा तो भक्त वाटतो, पण मनाच्या अनुभवाने तो मद्रूपच झालेला असतो. ज्ञानाच्या उदयाने तो मला आपला आत्मा समजतो, म्हणून मीही आनंदाने ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे असे म्हणतो. अर्जुना, जेव्हा तो दशे पलीकडील जी परमात्म स्वरूपाची खून ती प्राप्त करून तो व्यवहारात वागतो, तो देहदृष्टीने वेगळाच दिसला तरी वेगळा होईल काय? म्हणून आपले हित साधण्यासाठी तो भक्त माझेच भजन करतो. मग मी आपण होऊन त्याच्यावर प्रेम करतो. तो एक ज्ञानी भक्तोच आहे. पहा, दुधाच्या आशेने गाईला भाला बांधतात, पण वासरासाठी काय दोरा वाचून पाना सोडते, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.